विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण ऑनलाईन वर्गामध्ये प्रतिबल आणि विकृती किंवा स्ट्रेस आणि स्ट्रेस यावर आधारित काही गणिते पाहणार आहोत. ही सर्व गणिते आपल्या भारत स्किलच्या पुस्तकामधील आहेत. मित्रहो, पहिल्या गणितामध्ये फाइंड द compressive strain if a metal bar is 150 centimeter long when 2.5 kilonewton is applied, its length become 148.6 centimeter. या गणितामध्ये मेटल बारची लांबी 150 सेंटीमीटर दिलेली आहे, म्हणजे ती मूळ लांबी आहे. त्यानंतर त्यावरती दाब बल कार्य करतं आणि ते बल 2.5 किलो न्यूटनचं आहे. याचा आपल्याला विकृती काढण्यासाठी कोणताही उपयोग होणार नाही आणि त्याची बदललेली लांबी ही 148.6 सेंटीमीटर आहे. म्हणजे आपल्याला आवश्यक गोष्टी: मूळ लांबी 150 सेंटीमीटर, कमी झालेली लांबी 148.6 सेंटीमीटर, म्हणजे लांबीतील घट ही 150 आणि 148.6 न दिली जाईल आणि ती 1.4 सेंटीमीटर येते. मित्रहो, दाब विकृती ही लांबीतील घट आणि मूळ लांबी यांचा भागाकार आहे आणि त्यामुळं 1.4 भागिले 150 या सूत्राने दाब विकृती मिळेल आणि त्याची किंमत 0.093 इतकी येते. दाब विकृतीला किंवा विकृती या राशीला एकक लावायचे नाही. प्रश्न क्रमांक 2 बघा. कॅल्क्युलेट स्ट्रेन इफ मेटॅलिक बार इज 150 सेंटीमीटर लॉंग when 2500 kilogram is applied to its length become 150.5 सेंटीमीटर. म्हणजे मेटल बारला एक बल लावलेलं आहे 2500 किलोग्रॅमचं आणि त्यामुळं त्याची लांबी 150 सेंटीमीटरपासून 150.5 सेंटीमीटरपर्यंत गेलेली आहे किंवा वाढलेली आहे आणि यामध्ये तुम्हाला ही ताण विकृती शोधायची आहे. मित्रहो, या ठिकाणी आपल्याला मूळ लांबी 150 सेंटीमीटर दिलेली आहे. वाढलेली लांबी 150.5 सेंटीमीटर असल्यामुळे लांबीतील वाढ 150.5 आणि 150 यांच्या वजाबाकीने दिली जाईल, म्हणजेच लांबीतील वाढ 0.5 सेंटीमीटर असेल. मित्रहो, ताण प्रतिबल म्हणजे वाढलेली लांबी व मूळ लांबी यांचे गुणोत्तर आणि हे गुणोत्तर आपल्याला 0.5 आणि 150 यांच्या भागाकाराने मिळेल. इथे हे गुणोत्तर 0.00333 इतके मिळते. मित्रहो, या ठिकाणी दोन्ही एककं म्हणजे लांबीतील वाढ आणि मूळ लांबी यांची एककं समान आहेत हे पाहणं आवश्यक होतं. या विकृतीला एकक अस्तित्वात नाही. प्रश्न क्रमांक 3 यामध्ये बघा. फाइंड स्ट्रेन इट कॉजेस इफ लोड ऑफ 300 किलोग्रॅम हँगिंग रॉड ऑफ 3 मीटर लेंथ अँड 5 मिलीमीटर डायमीटर टू एक्सटेंड इट बाय 4 मिलीमीटर. म्हणजे एका बारला 300 किलोग्रॅमचं ताण बल लावलेलं आहे आणि त्याचा डायमीटर 5 मिलीमीटर आहे. रॉडची मूळ लांबी 3 मीटर आणि या रॉडमध्ये 4 मिलीमीटर इतकी लांबी त्याची वाढलेली आहे. म्हणजे लांबीतील वाढ आणि मूळ लांबी इथे आपल्याला स्पष्ट दिसते. इथे मूळ लांबी 3 मीटर आहे, लांबीतील वाढ 4 मिलीमीटर आहे. मित्रहो, एकतर या वाढलेल्या लांबीचं मीटरमध्ये कन्व्हर्जन करावा किंवा मीटरचं रूपांतर मिलीमीटरमध्ये करा. मीटरचं रूपांतर मिलीमीटर करायचं असेल तर 3ला 1000 गुणावं लागेल आणि या ठिकाणी मिलीमीटरचं रूपांतर आपण मीटरमध्ये करतो आहे, म्हणजे 4ला 1000 भागतो आहे. म्हणजे लांबीतील वाढ 0.004 मीटर इतकी आलेली आहे. ताण विकृती ही आपल्याला लांबीतील वाढ व मूळ लांबी यांच्या भागाकाराने दिली जाईल आणि त्यामुळे ती 0.004 भागिले 3 या सूत्राने दिली जाईल.
म्हणजेच ताण विकृती 0.00133 इतकी मिळेल. चौथ्या गणितामध्ये बघा, अ टेन्साईल फोर्स ऑफ 10 किलोग्रॅम इज अप्लाइड ऑन कॉपर वायर of diameter 1 centimeter so that length of wire increased by 5 millimeter if original length of wire is 2 meter. Find out the strain. या ठिकाणी मित्र हो, आपल्याला स्ट्रेन शोधायचा आहे. लांबी जी वायरची वाढलेली आहे ती 5 मिलीमीटर आहे आणि ओरिजिनल लेंथ म्हणजे मूळ लांबी ही 2 मीटर आहे. मित्रांनो, या ठिकाणी मूळ लांबी 2 मीटर आणि लांबीतील वाढ 5 मिलीमीटर म्हणजेच 0.005 मीटर इतकी असणार आहे. या ठिकाणी मित्रांनो, ताण विकृती ही लांबीतील वाढ व मूळ लांबीच्या भागाकाराने दिली जाईल आणि त्याकरता सूत्रामध्ये किंमत टाकली तर 0.005 भागिले 2 म्हणजेच 0.0025 ही ताण विकृती येणार आहे. यानंतर मित्रांनो, आपण प्रतिबलावर आधारित गणित पाहणार आहोत. पहिलं गणित बघा, कॅल्क्युलेट द इंटेन्सिटी ऑफ स्ट्रेस इफ इन अ मटेरियल इफ कॉपर रॉड ऑफ 40 मिलीमीटर डायमीटर इज सब्जेक्टेड बाय टेन्साईल लोड ऑफ 4000 न्यूटन. म्हणजे या ठिकाणी बाह्यबल दिलेलं आहे 4000 न्यूटन, रॉडचा व्यास 40 मिलीमीटर दिलेला आहे. यावरून आपल्याला त्रिज्या ही त्याच्या निम्मी म्हणजे 20 मिलीमीटर मिळेल. या रॉडचा जो क्रॉस सेक्शन आहे तो वर्तुळाकृती आहे, त्यामुळे जे काटछेदाचं क्षेत्रफळ आहे त्याकरता सूत्र पाय आर वर्ग. इथे पाय गुणिले 20चा वर्ग 400 आहे, त्यामुळे 3.14 आणि 400चा गुणाकार 1256 आणि काटछेदाचं क्षेत्रफळ हे स्क्वेअर मिलीमीटरमध्ये मोजलं जाईल. आता मित्रांनो, आपल्याला सहजपणे लक्षात येईल की प्रतिबल किंवा स्ट्रेन म्हणजे बाह्यबल आणि काटछेदाचं क्षेत्रफळ यांचा भागाकार म्हणजेच 4000 भागिले 1256 आणि याचं उत्तर आपल्याला 3.1847 इतकं येणार आहे. याचं एकक हे बाह्यबल आणि काटछेदाच्या क्षेत्रफळाच्या एककानुसार मिळेल आणि ते न्यूटन पर स्क्वेअर मिलीमीटर असणार आहे. 2 नंबरचं गणित बघा, यामध्ये पुन्हा स्ट्रेसची किंमत विचारलेली आहे. माइल्ड स्टील रॉड हॅव्हिंग क्रॉस सेक्शनल एरिया 40 स्क्वेअर मिलीमीटर अँड सब्जेक्टेड टू लोड ऑफ 1000 किलोग्रॅम. म्हणजे या ठिकाणी बाह्यबल आणि काटछेदाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि ते क्षेत्रफळ आपण इथं लिहूया. बाह्यबल 1000 किलोग्रॅम आणि काटछेदाचं क्षेत्रफळ 40 चौरस मिलीमीटर आहे. या ठिकाणी आपल्याला वेगळं क्षेत्रफळाचं सूत्र वापरावं लागले नाही आहे आणि त्यामुळं प्रतिबलाची किंमत ही बाह्यबल आणि काटछेदाचं क्षेत्रफळ यांच्या भागाकाराने दिलं जातं, म्हणजेच 1000 भागिले 40 दिलं जाईल आणि त्यामुळं याचं उत्तर म्हणजे थोडक्यात जगातलं सगळ्यात सोपं गणित तुम्ही म्हणू शकता आणि ते उत्तर तुमचं 25 किलोग्रॅम पर चौरस मिलीमीटर इतकं येणार आहे. तिसऱ्या गणितामध्ये बघा, तिसऱ्या गणितामध्ये अ टेन्साईल स्ट्रेस इफ स्क्वेअर रॉड ऑफ 10 मिलीमीटर साईड इज टेस्टेड फॉर अ टेन्साईल लोड ऑफ 1000 किलोग्रॅम. मित्र हो, इथे चौरसाची बाजू दिलेली आहे आणि बाह्यबल दिलेलं आहे. बाह्यबल 1000 किलोग्रॅम आणि चौरसाची बाजू 10 मिलीमीटर. काटछेदाचं क्षेत्रफळ म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ बाजू वर्ग आणि 10चा वर्ग 100 आणि त्यामुळं प्रतिबल हे बाह्यबल आणि काटछेदाच्या क्षेत्रफळानं दिलं जाईल आणि 1000 भागिले 100 म्हणजे 10 आणि त्याचं युनिट किलोग्रॅम पर चौरस मिलीमीटर इतकं असणार आहे. मगाशी मी म्हटलं होतं 2 नंबरचं गणित जगातलं सगळ्यात सोपं, पण त्याहून सोपं गणित हे 3 नंबरचं गणित होतं. चौथ्या गणिताकडे वळूया. कॅल्क्युलेट मॅक्झिमम स्ट्रेस इफ बार ऑफ 9 स्क्वेअर सेंटीमीटर क्रॉस सेक्शनल एरिया 300 सेंटीमीटर लॉंग कॅरीज टेन्साईल लोड ऑफ 3500 किलोग्रॅम. म्हणजे बाह्यबल हे 3500 किलोग्रॅम आहे आणि इथे जे काटछेदाचं क्षेत्रफळ आहे ते 9 चौरस सेंटीमीटर आहे आणि त्यामुळं प्रतिबल हे बाह्यबलाचं
आणि बाह्यबल आणि काटछेदाचं क्षेत्रफळ यांच्या भागाकाराने दिलं जाईल. म्हणजेच 3,500 भागिले 9 न दिले जाईल आणि त्याची किंमत 388.88 किलोग्रॅम पर चौरस सेंटीमीटर असणार आहे. पाचव्या गणितामध्ये बघा, पाचव्या गणितामध्ये स्ट्रेस विचारलेला आहे. लोड 500 किलोग्रॅमचा आहे आणि त्याकरता जो रॉड वापरलेला आहे त्याचा डायमीटर 35 मिलीमीटर आहे. मित्र हो, या ठिकाणी 35 या संख्येला 7 निशेष भाग जातो, त्यामुळं आपण 22/7 ही किंमत घेऊ शकतो. आणि त्याकरता आपण पहिल्यांदा बाह्यबल 500 किलोग्रॅम आणि रॉडचा व्यास 35 मिलीमीटर आहे आणि रॉडच्या काटछेदाचं क्षेत्रफळ पाय डी वर्ग भागिले 4 या सूत्रानं आपण काढणार आहोत. म्हणजे 22 गुणिले 35 गुणिले 35 भागिले 7 गुणिले 4 या हिशोबानं आपल्याला 11 गुणिले 5 गुणिले 35 भागिले 2 असं त्याचं सरळ रूप येणार आहे. कारण 11 2 22 आहे आणि 7 5 35 आहे आणि या हिशोबानं हा सर्व गुणाकार 55 गुणिले 35 भागिले 2चा गुणाकार तुम्हाला इथे 962.5 चौरस मिलीमीटर इतका मिळणार आहे. मित्र हो, यानंतर आपल्याला स्ट्रेसची किंमत, प्रतिबलाची किंमत काढायची आहे. सूत्र लिहा. बाह्यबल भागिले काटछेदाचं क्षेत्रफळ, त्याच्यामध्ये किंमत टाका. इथे 500 भागिले 962.5 म्हणजे तुमचं उत्तर इथे 0.514494 किलोग्रॅम पर चौरस मिलीमीटर इतकं मिळणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण हे 5वं गणित केलेलं आहे. 6व्या गणितामध्ये बघा, अ मेटॅलिक बार ऑफ 8 मिलीमीटर डायमीटर इज अंडर स्ट्रेस कॅरिंग अ लोड ऑफ 8620 न्यूटन. कॅल्क्युलेट इंटेन्सिटी ऑफ स्ट्रेस. इथं बाह्यबल 8720 न्यूटन दिलेलं आहे. रॉडचा व्यास 8 मिलीमीटर दिलेला आहे आणि त्रिज्या त्यामुळं आपल्याला त्याच्या निम्मी 4 सेंटीमीटर इतकी मिळणार आहे. मित्र हो, या ठिकाणी काटछेदाचं क्षेत्रफळ पहिल्यांदा शोधूया. वर्तुळाकृती काटछेद असल्यामुळं पाय आर वर्गनं हा दिला जाईल. पाय गुणिले 4चा वर्ग म्हणजेच तो 16 म्हणजेच 3.14 गुणिले 16 याची किंमत 50.24 चौरस मिलीमीटर येते. यानंतर प्रतिबल म्हणजे बाह्यबल आणि काटछेदाचं क्षेत्रफळ यांचा गुणोत्तर, त्यामुळं 8620 भागिले 50.24 असं याचं सुपरूप होईल आणि त्याची किंमत तुम्हाला फायनली 171.5764 न्यूटन पर स्क्वेअर सेंटीमीटर इतकी मिळणार आहे. यानंतर मित्र हो, आपल्याला 7वं गणित बघायचं आहे. 7व्या गणितामध्ये बाह्यबल दिलेलं आहे. बाह्यबल दिलेलं आहे इथे 20 किलोग्रॅम आणि रॉडचा व्यास दिलेला आहे. इथे रॉडचा व्यास तुमच्याजवळ आहे 2 मिलीमीटर, म्हणजेच त्रिज्या ही 1 मिलीमीटर आणि त्यामुळे काटछेदाचं क्षेत्रफळ पाय आर वर्ग म्हणजेच 3.14 गुणिले 1 या हिशोबानं दिलं जाईल, म्हणजेच 3.14. आणि त्यामुळं तुम्हाला प्रतिबलाचं सूत्र वापरताना अत्यंत सोपं जाणार आहे. बाह्यबल आणि काटछेदाचं क्षेत्रफळ यांचं गुणोत्तर 20 भागिले 3.14 आणि त्याचं फायनल ॲन्सर हे 6.3694 न्यूटन पर चौरस मिलीमीटर इतकं येणार आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा. प्रश्न क्रमांक 8मध्ये आपल्याला रॉड हॅव्हिंग क्रॉस सेक्शनल एरिया 25 स्क्वेअर मिलीमीटर इज सब्जेक्टेड टू लोड ऑफ 1500 किलोग्रॅम. फाइंड आउट स्ट्रेस. इथे बाह्यबल 1500 किलोग्रॅम दिलेलं आहे आणि काटछेदाचं क्षेत्रफळ हे 25 चौरस मिलीमीटर दिलेलं आहे आणि प्रतिबलाचं सूत्र बाह्यबल भागिले काटछेदाचं क्षेत्रफळ हे आपण लिहिलेलं आहे आणि त्या हिशोबानं 1500 भागिले 25 म्हणजेच 1500 आणि 25चा भागाकार 60 असल्यामुळे 60 किलोग्रॅम पर स्क्वेअर मिलीमीटर ही स्ट्रेसची किंमत येणार आहे. मित्र हो, 9व्या गणितामध्ये बघा, अ स्क्वेअर रॉड ऑफ 10 मिलीमीटर साइड इज टेस्टेड फॉर टेन्साईल लोड ऑफ 2500 किलोग्रॅम. कॅल्क्युलेट टेन्साईल स्ट्रेस ऑफ द रॉड. म्हणजे या ठिकाणी स्क्वेअर रॉड 10 मिलीमीटर त्याची बाजू आहे आणि त्यामुळं आपल्याला त्याचं क्षेत्रफळ सहजपणे शोधता येईल. चौरसाचं क्षेत्रफळ बाजू वर्ग
म्हणजेच 10चा वर्ग 100 चौरस मिलीमीटर असणार आहे आणि प्रतिबल हे बाह्यबल आणि काटछेदाचं क्षेत्रफळ यांचा गुणोत्तर आहे. त्यामुळं 2500 भागिले 100 या हिशोबानं 25 किलोग्रॅम पर चौरस सेंटीमीटर हे याचं उत्तर मिळणार आहे. तर मित्रहो, अशा प्रकारे प्रतिबल आणि विकृती यावर आधारित अत्यंत सोपी गणितं